युवा में चिन्मय गेट के अंदर आर्यन विद्यालय बोल के है, वहाँ पे और उस इमारत का काम चालू है। इस चालू स्थिति में बच्चे लोग को पहले माले तक नीचे बिठाया जाता है और दूसरे और तीसरे माले का स्लैब चालू है। वहाँ पे इस अनलीगली बिल्डिंग के ऊपर कोई कार्रवाई नहीं हो रही है। यहाँ पे हमने अधिकारी विभाग के उपायुक्त से मिलकर जब उनसे निवेदन दिया था, आयुक्त साहब से भी निवेदन दिया था, मगर अभी तक कोई कार्रवाई नहीं हुई है। कार्रवाई बाद में कीजिए, पहले जो बच्चे लोग, जो छोटे छोटे नन्हे प्यारे बच्चे लोग स्कूल में पढ़ते हैं, उन बच्चे लोग को दूसरी जगह पे शिफ्ट करना जरूरी है। क्योंकि अगर कोई भी, जब ये बिल्डर लोग जब ये स्लैब डालते हैं, अगर स्लैब किसी वजह से गिर गया, दुर्घटना हो गई, तो कितने बच्चे लोग की जान जाएगी। मैं पेरेंट्स लोग को भी बोलता हूँ कि आप अपने बच्चों की जान जोखिम में मत डालिए। बच्चे लोग को स्कूल के बाहर पहले निकालिए। वहाँ पे जब तक स्कूल दूसरी जगह शिफ्ट नहीं होता तब तक बच्चे लोग स्कूल में मत भेजिए। और मैं प्रशासन से, सम्माननीय मुख्यमंत्री एकनाथ जी शिंदे साहब से, वहाँ के खासदार जो है श्रीकांत शिंदे साहब से, आमदार जी है राजू पाटिल साहब से और आयुक्त सर्वराब सभी से निवेदन करता हूँ, स्कूल के ऊपर कार्रवाई की जाए। और आप लोग ने एक लोकप्रति होने के नाते वहाँ पे कार्रवाई करनी चाहिए, बच्चे लोग की जान बचनी चाहिए, इतना मैं अपनी दरखास्त करता हूँ। आज ठाणे महानगरपालिकेने जी लिस्ट काढलेली आहे त्याच्यामध्ये 67 शाळा या इनलिगल आहेत। त्याच्यातल्या 61 शाळा या आहेत दिव्यामधल्या। तर दिव्यामध्ये ज्या शाळा, जसं लोकांचा वाढता लोढा असतो दिव्यामध्ये, त्याप्रमाणे शाळेचं पण काही गोष्टीमध्ये वाढण्यामध्ये प्रमाण वाढलेलं आहे। तर त्याच्यामध्ये असं आहे की पालकांनी एक गृहीत धरायचं की पालकांना याच्यात माहिती नसतो लीगल शाळा कुठली किंवा इनलिगली शाळा कुठली। तर त्याच्यामध्ये ना केंद्र शासनाच्या युडाईज पोर्टलवर जर आपण गेलो तर ते QR आपल्याला समजते की लीगली शाळा कुठली आहे किंवा नाही। प्लस त्याच्यामध्ये गव्हर्नमेंटनी ज्या लीगली शाळा आहेत त्यांना गेटच्या बाहेर असा एक बोर्ड लावलेला आहे, शाळेची पूर्ण माहिती, युडाईज नंबर, ह्या सर्व परमिशनचं सर्व त्यांचं हे केलेलं आहे। तर ते पालकांनी बघावे आणि मग त्याच्यात ॲडमिशन घ्यावा पालकांनी। सर, साधारण आपण बघितलं तर मुंब्रा असेल किंवा दिवा असेल किंवा आणखीन ठाणे जिल्ह्यात नेमक्या कुठे शाळा अनधिकृत जास्त आहे? अनधिकृत शाळा तसं बघायला गेलं तर मुंब्र्यामध्ये पण असू शकतात आणि दिव्यामध्ये तर त्या 61 शाळा इनलिगल आहेत हे तर याच्यामध्ये आलेलं आहे। पण माझं तर म्हणणं आहे की हे दिवा, मुंब्रा, कळवा ह्याच्या मर्यादित नाही, पुऱ्या महाराष्ट्रामध्ये बॉम्बेसारख्या ठिकाणी सर्वीकडे इनलिगली स्कूल आहेत। तर माझं गव्हर्नमेंटला एकच आव्हान असेल की ज्या स्कूल खरोखर ज्यांना चालवायचे आहेत त्या प्रॉपर स्कूल होत असतील तर त्यांना तुम्ही परमिशन कुठल्या ना कुठल्या बेसवर द्या की त्याचे जे GRमध्ये जे काही जागेच्या अटी असतील वगैरे काय त्या तुम्ही कमी करून घ्या। त्याच्यामुळे त्या शाळा लिगली होऊन काहीतरी आपलं लिगली प्रोसेस महाराष्ट्रात जेवढ्या शाळा लिगली होतील तर चांगलं शिक्षण मिळेल मुलांना आणि मुलं चांगल्या दर्जाचं शिक्षण घेऊन कुठे वकील, डॉक्टर वगैरे अशा चांगल्या ठिकाणी जॉब लागतील। हे देशाचं भविष्य आहे। त्याच्यामुळे प्रत्येक पालकाचा किंवा स्टुडंटचा हे आहे की त्यांनी लिगली शाळेमध्येच प्रवेश घ्यावा, असं माझं त्यांना आव्हान आहे। सर, सध्या आपणही नवीन शाळा बांधताय, कशा पद्धतीने ही शाळा असणार आहे आणि सध्या मुलांना तुम्ही इकडे बसवलं असं म्हटलं जात आहे, तुम्ही त्यासाठी काय कारवाई करणार आहात? नाही, त्याच्यामध्ये असं आहे की मॅडम, आमच्या इथे जेणेकरून जी शाळा माझी प्रॉपर आहे ती रेसिडेन्सीमध्ये होती। ज्या वेळेला आम्ही शाळा एक समाजसेवा म्हणून काढली मी, तेव्हा ती रेसिडेन्सीमध्ये होती। तर आजची शाळा लोकांना प्रॉपर शिकण्यासाठी मी वेगळी शाळा तिथे बांधतोय। तर त्यासाठी म्हणजे सुविधाबद्ध असेल ती शाळा वगैरे, अशा प्रकारे आम्ही शाळा बांधायला घेतले की मुलांना चांगलं शिक्षण होऊन ती चांगल्या प्रकारे आम्हाला ॲक्टिव्हिटीज करता येतील, यासाठी मी ती नवीन शाळा बांधायला घेतली। पण सध्या सर काही आरोप केले जात आहेत, विद्यार्थ्यांना तिथे बसवले असं म्हटलं जात आहे, तुम्ही त्याच्यावर काही कारवाई करणार आहात का? विद्यार्थ्यांना तिथे खरंच बसवलं गेलं? नाही, जर असं कोणाच्या दृष्टीत असेल की विद्यार्थ्यांना तिथे बसवण्यात वगैरे असेल की मोठं मुलं काही असतील आपली तिथे, पण तरीसुद्धा आम्ही त्यांना परत जुन्या शाळेमध्ये आम्ही शिफ्ट करू शकतो, असं काही नाही त्याच्यामध्ये।